नमस्कार, मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पावसाळ्यात पशुधनाच्या निवाऱ्याची योग्य व्यवस्था करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। गोठ्याची गळती थांबवण्यासाठी ताडपत्री किंवा पडदे लावावेत आणि गोठ्याची नियमित डागडुजी करावी। मुक्त संचार गोठ्यातील मोकळ्या जागेत पावसाने साचलेल्या पाण्याचा योग्य निचरा करावा। गोठ्यातील जमीन कोरडी ठेवण्यासाठी चुना किंवा रेतीचा वापर करावा। पाण्याचा निचरा होण्यासाठी चर खणावेत। तसंच गोठ्यात फॅनचा वापर करावा। गोठ्याचे दर 8 ते 12 दिवसांनी पोटॅशियम परमॅंगनेटच्या द्रावणाने निर्जंतुकीकरण करावा। गोठा हवेशीर आणि कोरडा राहील याची काळजी घ्यावी। पाऊस सुरू असताना जनावरांना निवारात बांधावं। सतत पावसात भिजल्याने ओला चारा खाल्ल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो। पाण्याच्या टाक्या किंवा हौद नियमित स्वच्छ करावेत। त्यामध्ये शेवाळ साठवू नये। सिमेंट टाकी असेल तर त्याला नियमितपणे चुना लावावा। पिण्याच्या पाण्याचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी पोटॅशियम परमॅंगनेट वापरावं। पशूंना पावसाचं साचलेलं पाणी पिण्यास देऊ नये, कारण यामुळे रोगजंतूंचा संसर्ग होतो। शेण आणि मलमूत्राची विल्हेवाट लावण्यासाठी गोठ्यापासून लांब खड्डा तयार करावा। मूत्र वाहून जाण्यासाठी स्वतंत्र चर किंवा शोष खड्डा असावा। पावसामध्ये ओल्या ठिकाणी जनावरांना विद्युत खांब डीपी जवळ चारायला सोडू नये। चारा कोरड्या आणि हवेशीर ठिकाणी साठवावा। ओला किंवा बुरशीजन्य चारा पशुखाद्य देणं टाळावं, त्यामुळे पचन बिघडतं। कधी-कधी विषबाधा सुद्धा होऊ शकते। संतुलित आहार 400 किलो वजनाच्या दुभत्या गाई किंवा म्हशीसाठी 20 ते 22 किलो हिरवा चारा, 4 ते 6 किलो सुका चारा आणि 5 ते 7 किलो पशुखाद्य द्यावं। तसेच खनिज मिश्रणांचा समावेश करावा। आरोग्य व्यवस्थापन, लसीकरण, मोठ्या जनावरांमध्ये घटसर्प, फऱ्या तसेच शेळ्या मेंढ्यांमध्ये आंत्रविषार, पीपीआर, घटसर्प आणि प्रादुर्भाव असल्या ठिकाणी अँथ्रॅक्स यांसारख्या आजाराच्या नियंत्रणासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने लसीकरण करावं। रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होण्यास 14 ते 20 दिवस लागतात। बाह्य परोपजीवी व जंतनाशक, गोचीड, पिसू, डास, गोमाशा, लिका यांसारख्या बाह्य परजीवींवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठा व परिसरात गोचीडनाशकांची फवारणी करावी। गोठा परिसरात पाणी तसंच घाण साठणार नाही याची काळजी घ्यावी। नियमितपणे लहान वासरे तसंच मोठ्या जनावरांना सुद्धा पशुवैद्यकाच्या सल्ल्याने आंतरिक परजीवींसाठी जंतनाशके द्यावीत। आजारी जनावरांची तपासणी करून उपचार करावे। कास दाह प्रतिबंध, दुभत्या जनावरांच्या कासेची स्वच्छता राखण्यासाठी दूध काढण्यापूर्वी आणि नंतर पोटॅशियम परमॅंगनेटने स्वच्छ करावी। दूध काढल्यानंतर पशूंना अर्धा तास उभे ठेवावे। खुरांची काळजी, ओलसर जमिनीमुळे खुरांना जखमा होऊ शकतात। खुरांची छाटणी आणि जखमांवर पोटॅशियम परमॅंगनेटने उपचार करावेत। वासरे आणि करड्यांची काळजी, वासरे, करडे यांना हगवण, न्यूमोनिया आजारांपासून संरक्षणासाठी गोठा कोरडा ठेवावा। अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी ॲग्रोवनला सबस्क्राइब करायला विसरू नका।